म्हणजे भाडीला पण आणली आपण पंढरपूरला जाऊ बाई म्हणला द्या निया गावातील आपण पंढरपूरला मग बरं म्हणलं बर पप्पी नाव आहे तिचं कंडक्टर गाडी हलवायची नाही माझी पप्पी घेतल्या वेगा हे पप्पी जाऊया देता गाडीत बसू हा कुठं जायचं पंढरपूरला होय होय पंढरपूरला नवीनच आहे मला काय माहित काय व्यवस्थित आणायचं व्यवस्थित आणतो व्यवस्थित बसतो म्हणजे सांगतो आणि बघा पप्पी गाडीत आली होय तर कंडक्टर आला तिकीट फाडा आमच्या बशी होय असं जरा बघितलं तोवर माणसं म्हणला मी तो अरे काय गाडी कुठे लागली अगं उतार पप्पे खाली म्हणलं मी उतारलो नाही आपलं चल म्हणलं चालत जाऊया होय आता खास यात्रेसाठी म्हणजे आम्ही बघितलं विचार नाही कंडक्टरला कुठली गाडी आहे काय ती होय बरं आता पंढरपूरला जायचं आहे आता चाललं जायचं तो मग वडापाव आला हो मग म्हणूनच आम्ही लांबच बघितलं त्या गाडीत म्हणून जागा होती पण तो आमच्या बस आल्यावर त्याने गाडी सनिकली कारण का आम्ही काय उजळात नाही दोघी मिळत सारख्या जरा उजळात असतो म्हणजे थांबलेली असती गाडी बसा बसा म्हणला असता एवढं शेजारी केलं एवढं शेजारी केलं गया मला पंढरपुराची वाट लई बाळे पंढरपुराची वाट लई बाळे चालून चालून माझ्या पायाला उठलं गे म्हणूनच ते बघा या शेजारीने केलं ग या शेजारीने केलं ग अबीर मुक्याचा सुटला वास अबीर मुक्याचा सुटला वास जेवताने जाईना मला रास जेवताने जाईना मला रास एवढं शेजारीने केलं ग एवढं शेजारीने केलं मला चंद्रभागेचं खडूळ पाणी प्याले नाही निर्मळ चंद्रभागेचं खडूळ पाणी आणि प्याले नाही निर्मळ या शेजारीने केलं ग एवढं शेजारीने केलं ग मला
झोपायला नाही जागा. पंढरपुरात तुळशीच्या बागा मला झोपायला नाही एवढं शेजारी केलं ग एवढं शेजारी केलं ग काळ्या मृदुंगाची उठली घाली काळ्या मृदुंगाची उठली घाली माझं कपाळ उठलं ग एवढं शेजारी केलं ग एवढं शेजारी केलं ग पंढरीला तुका म्हणे आईशा बाया तुका म्हणे आईशा बाया जन्मा येऊन गेल्या जन्मा येऊन गेल्या एवढं शेजारी एवढं शेजारी केलं मला कार्यक्रम बंद केला. मी 5 पैशाला सिगरेट 2 होती त्या काळापासून सिगरेट बोलतो 55 वर्ष सिगरेट वडली हे बाद झालं. 7 वर्ष झाले कार्यक्रम बंद केलेला होता. दीपक भाऊनी